हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 5. कर्म संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 5. श्लोक क्रमांक 6. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुं योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. परंतु महाबाहो, कर्मयोगाशिवाय कर्मसन्यास सिद्ध होणे दुरापास्त आहे. योगयुक्त मुनी ब्रह्माला तात्काळ प्राप्त होतो. कर्मयोगाशिवाय कर्मसन्यास अशक्य आहे, कारण कर्मसन्यासामध्ये कर्म निष्काम होत असते. कर्मफलाची आसक्ती राहत नाही. म्हणजेच कर्मसन्यासात कर्मयोगाचे आचरण होते. कर्मसन्यासात कर्मयोग असतोच, परंतु या उलट कर्मयोगात कर्मसन्यास असत नाही. असण्याचे कारण नाही. कर्माचे फळ न घेता काम करायला संन्यासाचा प्रश्न येत नाही. कर्मसन्यस्ताची कर्माच्या फळाची आसक्ती नष्ट होतेच. याचा अर्थ कर्मसन्यासात कर्मयोग आहेच, परंतु कर्मयोगात कर्मसन्यासाची आवश्यकता नाही. कामाच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता काम करणे सोपे आहे, परंतु काम तर करायचे, परंतु त्या कामापासून अलिप्त भावना ठेवायची हे समजायला आणि त्याचे आचरण करायला कठीण आहे. यामुळे जे कामात निरपेक्ष भावनेने रत झालेले आहेत असे मुनी तात्काळ मुक्तीला प्राप्त होतात. भगवंत श्रींनी अर्जुनाला श्लोक क्रमांक 5 मध्ये सांगितले की कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. त्याचे कारण या श्लोकात सांगितले गेले आहे. अर्थात एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जो अंतर्मुख आहे, ज्याने कर्मसन्यासाद्वारे मुक्ती प्राप्त एक लक्षात घ्यायची गोष्ट आहे की जो अंतर्मुख आहे त्याने कर्मसन्यासाद्वारे मुक्ती प्राप्त करावी. जो तसा नाही त्याला कर्मसन्यास अशक्य आहे. असे सांगायचे कारण म्हणजे एखाद्या व्याधीने ग्रस्त झालेला काम करवत नाही म्हणून कर्मसन्यास घेईल, परंतु त्याची व्याधी बरी झाली की तो सर्व विसरून पुन्हा भौतिक जगतात विलास करू लागेल. एखादा चोर तुरुंगात गेला की त्याचा कर्मसन्यास सुरू होईल, परंतु त्याची शिक्षा संपल्यावर तो पुन्हा चोरी करू लागेल. तेव्हा कर्मसन्यासासाठी केवळ कर्मसन्यास पुरे नाही, तर कर्मयोग आवश्यक आहे. एक खिसा कापताना रंगेहात पकडला गेला. लगेच जमावाने त्याला मारायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या बरोबर असलेल्या सहकाऱ्यांनीही त्याला मारायला सुरुवात केली. यात फरक इतकाच होता की जमाव चोरी करतो म्हणून मारत होता आणि त्याचे सहकारी चोरी पकडली गेली, चोरी नीट करता येत नाही म्हणून मारत होते. हरिओम.